नमस्कार सगळ्यांना. आज आपण बघणार आहोत चिकन बिर्याणी. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी प्रथम मी इथे 2.5 पेला बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो वजनाने जवळजवळ पाऊण किलो आहे. हा तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ भिजत टाकायचा आहे. इथे मी स्वच्छ 2-3 पाण्याने तो धुवून घेतलेला आहे. आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे. इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता आलं लसूण पेस्ट तयार करून घेत आहे. आपल्याला 4 चमचे आलं लसूण पेस्ट लागणार आहे. इथे 4 मोठे मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत उभे. ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. प्रथम मी कढईत कांदा टाकलेला आहे आणि त्यात तेल सोडलेलं आहे. जास्त पण डीप फ्राय नाही करायचं आपल्याला. आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी सर्व स्वच्छ धुतलेलं चिकन मी घेतलेलं आहे एका पॅनमध्ये. त्यात मी 4 चमचे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. त्यानंतर मी इथे घट्ट दही घेतलेले आहे. 5 चमचे दही मी इथे टाकलेलं आहे. कमी आंबट दही घ्यायचे आपल्याला. 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, तळलेला कांदा घेतलेला आहे थोडासा. थोडा आपल्याला बाकी बिर्याणीमध्ये टाकायला ठेवायचा आहे. 2 चमचे बिर्याणी मसाला. आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून पूर्ण चिकनला चोळून घ्यायचे आहे आणि मॅरिनेट करत ठेवायचे. आपली बाकीची प्रोसेस होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे. चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण इथे राईस बनवून घेऊया. त्यासाठी मी कुकरमध्ये 1.5 पळी तेल घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले टाकून लगेच त्यात तांदूळ टाकलेला आहे. तो थोडा परतून त्यात लगेच पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे 1 चमचा आणि थोडं तूप टाकून हलवून घेतलेलं आहे आणि कुकरला झाकण लावून आपल्याला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. राईस टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला. आपला राईस तयार झालेला आहे. तो मोकळा करून आपल्याला गार करून घ्यायचा आहे. कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. छान गोल्डन होईपर्यंत परतून घेतला आहे आणि नंतर त्यात मॅरिनेटेड चिकन टाकलेलं आहे. चिकन पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आणि 5 मिनिट झाकण ठेवून वाफू द्यायचं आहे. वाफेमध्ये थोडंसं चिकन शिजून जातं. तुम्ही बघू शकता. त्यात आता आपल्याला वरतून गार झालेला राईस टाकायचा आहे. तो छान पसरवून घ्यायचा आहे. त्याच्यावर बिर्याणी मसाला टाकायचा आहे. तळलेला कांदा आणि कोथिंबीर. इथे कुकरची आपल्याला रिंग काढून घ्यायची आहे आणि शिट्टी पण काढून घ्यायची आहे आणि झाकण लावून 25 मिनिट वाफू द्यायचं आहे. चिकन पूर्णपणे शिजून जातं छान. इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे फक्त 25 मिनिटात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.